महाराष्ट्र 24 तास न्यूज, हाक तुमची साथ आमची। नमस्कार, मी रोहित जाधव, महाराष्ट्र 24 तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। गेल्या 6 दिवसापासून त्रैलोक्य मंडल विधान आम्ही मोठ्या धूमधामपणे साजरा करत आहोत। हा शेवटचा दिवस आहे। व्यवस्थित अनेक तरुण वेगळ्या पद्धतीनं दिल्लीच्या त्या बाजूला जाऊन वेगळ्या पद्धतीने पुण्यात करायचे असं ठरवून जवळजवळ 70-80 लोकांना जेवण द्यावं आणि विधीपूर्वक पूजा व्हावी, स्थापना व्हावी आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये असलेलं जे प्रोग्रामसारखं प्रोग्राम व्यवस्थितपणे पार पाडावं ह्या उद्देशानं हिरोडकवाडी आणि दीपनगर आणि अरविंद कॉलनी या सगळ्या मिळून जे दोन कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा लोक आहे। त्याशिवाय रोज 10 ते 15 हजार आणि रविवारी 17,000 लोक आणि ही व्यवस्था पूर्णतः साधन आपण सुद्धा पुढे रस्त्याप्रमाणे शेवटचे दिवस असल्यामुळे पुढे या पद्धतीनं भक्ताची व्यवस्था केलेली आहे आणि आता जवळजवळ ह्या येणाऱ्यासाठी धर्मपूज्य गंगाराचार्य महाराज आलेले आहेत, समुद्रभद्रांचे महाराज आहेत, कार्तिक महाराज आहेत, भट्टारा रोज येतात, आता लक्ष्मीधर महाराज या या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक वेगळं आगळं वेगळं अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करून जयसिंगपूरमध्ये आणि जयसिंगपूरच्या परिसरामध्ये हे जे वेगळी पूजा व्हावी, वेगळं काहीतरी निर्माण व्हावं अशा पद्धतीने पूजा केलेले हा शेवटचा आहे। सगळ्या माझ्या पत्रकार बंधूंना मी आभार मानतो आणि ह्या ठिकाणी असलेली ज्यांनी मला मदत केली अध्यक्षांना या कमिटीच्या अध्यक्षांमध्ये प्रत्येकाचा आभार मानणं हे माझं परम कर्तव्य आहे। अहोरात्र परिश्रम घेऊन मला ज्यांनी किंवा ज्यांनी परिश्रम घेतले या सगळ्यांचा आभार मानतो। पूजा रोज पार पडावी परमेश्वर करेल प्रार्थना करतो आणि मी माझं सांगतो जय श्री। द्वादशपूर्तीनंतर 12 वर्षानंतर पुन्हा अनेक विधान घ्यायचे असतात। हे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थोडंसं कोरोनाचा कालावधी सोडल्यानंतर ह्या पूजा करण्याचा घाट घातला गेला आणि हे श्री त्रैलोक्य आराधना महोत्सव हा मोठी पूजा आमच्या इथं घातली गेली। गेले 7 दिवस, आज 7वा दिवस आहे, गेले 7 दिवस आमच्या इथे या पूजेचा कार्यक्रम चालू आहे। आम्हाला या कामी सर्व लोकांचं, अगदी आपले जयरावकर नेते आमच्या आमदारांच्यापासून खासदारांच्यापासून सर्व नेत्यांचं, स्वामी शेट्टी असेल, सर्वांचं प्रचंड मोठं सहकार्य आणि पाठबळ आम्हाला यात मिळालेलं आहे। वीर सेवा दलाचे कार्यकर्ते आम्हाला मिळाले, ज्यामुळे जेवण विभाग आमच्याकडे जोरात सुरू झाला। जेवण विभागात आमच्या संजू असतील, लट्टेसर वगैरे या टीमनं प्रचंड मोठं काम केलेलं आहे। 15,000, 17,000 लोक जेवून गेले, पण कुठेही गोंधळ किंवा अन्नाची नासाडी झाली नाही। या पद्धतीने आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या सर्व आमचे संयोजन समिती असेल, वीर सेवा दल असतील, त्यागी सेवक समिती असेल, या सर्वांचं प्रचंड मोठं सहकार्य आम्हाला लागलेलं आहे। आज शेवटचा दिवस आहे। आज 4 नंतर 5, 5:30, 6 आमचा रथोत्सव सुरू होईल। प्रचंड मोठा आणि जयसिंगप्रमाण असा रथोत्सव काढून आम्ही या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। आणि जयसिंग आता आम्ही गेले 7 दिवस फीडबॅक ऐकतोय, बऱ्याच जणांचे फीडबॅक असे आले, मंडप असू दे, जेवण व्यवस्था असू दे, पूजा असू दे, सर्वांच्या चांगली सुविधा केलेली असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या येत आहेत। पूजा चांगली व्हायला मिळायला लागली। त्यातून आणि काही त्रुटी राहिल्या असतील अध्यक्षांच्या वतीनं आणि सर्व कमिटीच्या वतीनं मी काही त्रुटी राहिल्या असतील, जाणते अजाणतेपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आमच्या जैन शास्त्रामध्ये इच्छामी दुःखडम म्हणजे आम्हाला त्याबद्दल क्षमा करावी असं आम्ही सांगून हे मागितलं। दिगंबर जैन मंदिर वाढदिवस पूर्तीनिमित्त त्रैलोक्य महामंडळ आराधनाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाचे अध्यक्ष आदरणीय रायनाडे सर आणि त्यांचे सर्व ट्रस्टी लोक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा संपन्न होत आहे। आम्हाला आनंद आहे जी लोकं आली, जेवढी इथं लोकं आली त्या सर्वांनी एक समाधान व्यक्त करून बाबा ही चांगली पूजा, या चांगल्या भागामध्ये चांगली पूजा झालेली आहे अशा पद्धतीचे त्यांनी जे मनापासून आम्हाला हे दिलं, त्यातच आमची धन्यता मानतो। या पूजेसाठी
आपले 108 मुनी क्षीरसागरजी महाराज, समुद्रभद्र नंदी महाराज यांचं सर्व शिष्य या ठिकाणी येऊन या आपल्या या त्रिलोकी महामंडळ आराधनास त्यांनी ज्या पद्धतीनं प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनातून संदेश एक चांगला संदेश गेला आणि हे जे काय विधान आहे एक चांगल्या पद्धतीनं या एरियामध्ये म्हणजे पूर्ण होतं आहे आणि खरोखर मला अनेक या ठिकाणी उल्लेख करावा लागतो ही पूजा ह्या ठिकाणी व्हावी आणि हे जागा आदरणीय कोल्हापूरचे अतुल शिंदे साहेब यांनी एक मोलाचं सहकार्य करून आमच्या ह्या ही जी जागा त्रिलोकी महामंडळ आराधनास उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे ह्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण निर्माण न होता अगदी आनंद संपन्न होत आहे यांचा आम्हाला आनंद होत आहे. म्हणून आम्ही खास करून अतुल शिंदे कोल्हापूर यांचा आम्ही सदैव आम्ही या हेरवाडे कॉलनी वासीय परिसर वासीय सदैव ऋणी राहू आणि असंच सहकार्य आम्हाला मिळो एवढी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद.